नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल भक्ती आराधनावर. तसे मी ईश्वरांचे फोटोज टाकते शॉर्ट म्हणून, पण आज विचार केला की माझ्या घरच्या सगळ्या झाडांची एक व्हिडिओ बनावा आणि टाकावं. माझ्या घरी खूप सारे झाडं आहेत, म्हणजे फळांचे, फुलांचे, आणि पावसाळ्यात तर याला खूप बहर आलेलं आहेत. सगळी झाडे हिरवी हिरवी दिसत आहेत. चला तर मग तुमची ओळख करून देते झाडांशी. हे लिंबूचं झाड आहे. याला छोटी छोटी लिंबसुद्धा लागलेली आहेत. हे बघा, छोटंसं लिंबू आहे. ही सीताफळाचं झाड आहे. याला छोटंसं बेबी सीताफळसुद्धा लागलेलं आहे आणि यात मोठं सीताफळ पण लागलेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, मोठं सीताफळ. आणि यासारखीच खूप सारी झाडे आहेत. हे बघा, पेरूचं झाड. याला छोटी छोटी पेरूसुद्धा लागलेले आहेत. ही फुलांची झाडे आहेत. यात खूप सारे कलर्स, व्हेरायटी असतात. हे शोकेसचं झाड आहे. आपण कुंड्यामध्ये समोर लावू शकतो. हे ॲलोवेरा, रामबाण उपाय सर्व. ही वेल आहेत, फुलांचीच आहे. याला फुलं लागायची आहे. माझ्या आईने काल परवाच लावले हे, पण खूप मोठं झालं ते. हे सुद्धा शोकेचं झाड आहे, पण याला वरच्या पानांना एप्रिल फूल म्हणतात. हे मनी प्लांट आहे. आणि यासारखी बरीच झाडे आहेत. हे बघा, शोकेसची झाडे पण आहेत. याला वर 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 अशी पांढरी टिपकी आहे. याला बाजूला असे वाईट पानांचे प्रकार आहेत हे. आणि हे जाड पान असते. हे कॅक्टस खूप आधी छोटंच होतं, आता खूप मोठं झालं ते. ही पण तीच पानांची झाडे शोकेसची. ही कलरची पाने आहेत. हे खूप मोठं झालं झाडं. गुलाबाची झाडं ही वर्षाला एकदाच लागतात, पण खूप छान दिसतात ही झाडे. यात पुन्हा रंग असतात. यात पिवळा, सुंदर वाटते ही झाडे. आणि कुठेही लागतात. घराच्या आजूबाजूलाही लावलं तरी छान दिसतात. ही कण्हेराचं झाड आहे. याला पांढरी फुलं येतात. हे कढीपत्त्याचं झाड. आवडल्यास मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.